नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा अगं ब्रेक म्हणून कॉफी घ्यायला आलीस ना मग विचार कसला करतेस काश्मीर टूरचा काही झालं ना जुई तरी ह्या टूरला बेस्ट रिस्पॉन्स मिळाला पाहिजे नक्की मिळेल इतकं छान प्रेझेंटेशन केलंयस तू ते झालंच ग पण बऱ्याच बारीक बारीक डिटेल्स आहेत आणि त्यात अविनाश सरांनी इतक्या गोष्टी सांगितल्या ना त्या सगळ्या ह्यात इनकॉर्पोरेट कराव्या लागणार आहेत आणि आय एम शुअर तू त्या नक्कीच करशील एनिवे जरा उशिरापर्यंत थांबायचं असेल तर मला सांग हा मी नक्की थांबेन तेवढंच काहीतरी शिकायला मिळेल तुझ्याकडून नाही अगं त्याची काहीच गरज नाहीये उलट मी म्हणते लवकर जा घरी आई उगाच रागवेल ना तर तुझ्यावर नाही रागवणार मी तिला सगळं सांगून टाकलं काय की मला या कांदे पोहे कार्यक्रमात काही एक इंटरेस्ट नाही जुई मला सांग तुला तुझ्या आई वडिलांवर विश्वास नाहीये का मग अगं ते तुझ्यासाठी चांगलाच मुलगा निवडतील मग जय तरी कुठे वाईट आहे आणि आई बाबा असाच मुलगा निवडतील जो त्यांना चांगला वाटेल मग मला जर एखादा मुलगा आवडला तर त्यात कुठे बिघडणार आहे तूच सांग जय चांगला मुलगा नाहीये आदिती तू बोलशील ना जयशी हो जुई आत्ता ना ह्या प्रेझेंटेशनचं खूप प्रेशर आहे पण बघूया ना आपण कसं जमतंय ते हा मी जरा जाऊन येतो थांबाव जरा हा काय मी जरा जाऊन येतो या जराचा पत्ता काय आहे जवळच आहे म्हणजे विरार बरोबर व्हेरी गुड बरोबर ओळखलंस पण जरा या अंतराचा अर्थ व्यक्ती सापेक्ष असू शकतो म्हणजे विरार तुला जर लांब वाटत असलं तरी मला ते लांब वाटत नाही नाही प्रश्न लांब किंवा जवळचा हा नाहीच आहे प्रश्न विरारला जाताय का हा आहे जरा काम आहे मला न सांगण्यासारखं आहे किती प्रश्न विचारतो तुम्ही तुमच्यापेक्षा कमीच विचारते तुमचे प्रश्न म्हणजे शंका असतात आणि माझा प्रश्न मला खात्री वाटते म्हणून विचारते मी काय हो असं का वाटलं तुम्हाला कारण जोवर तुम्हाला एखाद्या गोष्टीची खात्री होत नाही तोवर तुम्ही शांत बसणार नाही मग बरोबर ओळखलंस आय एम प्राऊड ऑफ यू काय मला या गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे की अण्णांची ती खडूस सून अण्णांची ठीकपणे काळजी घेते की नाही आणि घेत नसेल तर
तर ती आहे आणि मी आहे. मला या गोष्टीची पक्की खात्री आहे की आजारपण वगैरे सगळे ढोंग असणार. अदितीला कामाला लावून तिकडे ती आरामात बसली असेल बघ. आणि तसंच असेल तर तुम्ही काय करणार आहात? मी काय करणार आहे ते मला माहित नाही, पण मला ही गोष्ट कळली. ही तिला जर कळली तर ती सुतासारखी सरळ होईल बघ. तेवढ्या पुरतच. कुणास ठाऊक उद्या ती याचा राग अण्णांवर काढेल किंवा आदितीला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. माझं ऐका ना, नका ना पडूयात. तो त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे हो. आणि जोवर ते आपल्याला येऊन काही सांगत नाहीत किंवा सल्ला मागत नाहीत तोवर आपण काही जाऊन सांगणं ही चांगली गोष्ट नाहीये. अहो, तुम्ही जर तिथे गेलात ना, ठेवणीत असलेल्या सगळ्या धमकी अशा वाया घालू नकोस. हा, नाही जात मी. मग कुठे निघालायत? काय मन मोकळं होत नाही, निदान पाय तरी मोकळे करून येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी आज गेलो नाही म्हणजे मी गप्पा बसलो असं समज. शांत झालो असं समजू नको. आज तिचं नशीब चांगलं होतं. येतो मी जाऊन थोड्या वेळात. ए नैना, चल ये लवकर, बास झालं मेसेजिंग तुझं. अरे हे काय, नंदिनी मॅडम कुठे? अगं ती अष्टविनायकची टूर हँडल करते ना, आणि आज भगिनी समाजाबरोबर तिची लंच मीटिंग सुद्धा आहे. आणि आता 3-4 दिवस अशाच मीटिंग आहे म्हणत होती. त्यामुळे आपण तिला लंचला मिस करणार आहोत. काय तू दिल्लीला गेली होतीस ना? मग दिल्लीहून काय आणलं नाहीस मिठाई वगैरे? अयो, मी आणली होती मिठाई पण घरी विसरून आले. उद्या नक्की घेऊन येते. कदम, तुम्हाला गोड खायचं नाही म्हणून सांगितलं ना डॉक्टरनी? अति गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो. गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होत नाही, डायबिटीस झाल्यानंतर गोड खायचं नसतं. हिलू, आता ना नंदिनी मॅडम पाहिजे होत्या, म्हणजे बरोबर सुनावलं असतं त्यांनी काकांना. जय, कुठली भाजी आहे बघू? केवढं मीठ आहे या भाजीत. तू एक काम कर, माझा डबा घे, ती भाजी ठेव बाजूला. घे घे माझी भाजी खा. नाही नाही नको. वहिनीने काय मुद्दामून अशी भाजी केली नसणार आहे ना? सध्या अण्णांची तब्येत जरा बरी नाहीये, धावपळीत चुकून पडलं असेल मीठ जास्त. नाही नाही, पडतं. माझ्याकडनं सुद्धा बऱ्याच वेळा मीठ पडतं. मला कधी कधी असं वाटतं की मी मीठ टाकलंय की नाही, मग मी परत मीठ टाकतो. काय तुम्ही? हो, ते सगळं बरोबर आहे, होतं असं. पण तू ही भाजी घे, तो डबा बाजूला ठेव आधी. चल. हा, आणि वहिनीला सांग अण्णा बरे होईपर्यंत रजनी माझ्यासाठी डबा आणणार आहे. नाही, खरंच नको.
तिला वाईट वाटत. ठीक आहे, नको तर नको, पण आत्ता तर ही भाजी खाशील. घे बरं, ती भाजी ठेव बाजूला. नाही नाही, खरंच नको. कितीही काही झालं तरी तिने खूप प्रेमाने केली असेल ना. तांगडे दही आहे का आपल्याकडे? हो आहे ना. दही घालून घेतो ना. आज मला उशीर होणार निघायला, कारण यायला उशीर झाला. आता हे सगळं काम संपूनच जाईन म्हणतो. हो, पण घरी कळवलं का? हो, सांगितलं तसं. तुम्हाला माहितीये, आज माझ्या मुलीने स्वयंपाक केला. मला म्हणाले की तुम्ही बाबा सावकाश या, आज मी जेवण बनवणार आहे. अय्या, काय सांगताय? हो, तुम्हाला सांगतो, मला धक्काच बसला. आणि एवढ्या कॉन्फिडेंटली बोलली ना की जसं काय तिचा हात बसलाय स्वयंपाकात. मी तिला म्हटलं की बाहेरून काहीतरी मागवा, तर ऐकायला तयार नाही. म्हणाले की मी आज पावभाजी बनवणार आहे, सोपी असते. बापरे. आणि तुम्ही म्हणता ना की बाहेरचं काही खायचं नाही म्हणून. मला कसलं राहिलंय बोलायला तोंड. पण आज ती बोलली ना, ती थोडी दमदाटीने हट्टाने बोलली. आणि तिच्या या शब्दात आणि हट्टामध्ये मला असं जाणवलं की माझा विचार करणारा, माझी काळजी घेणारं कोणीतरी आहे. कारण ही गेल्यानंतर असं वागणार कोणीच आलं नाही माझ्या आयुष्यामध्ये. मला इतकं भरून आलं, तुम्हाला सांगतो. पण खरंच खूप समजूतदार आहे लेक तुमची. ते म्हणतात ना, मुली लवकर मोठ्या होतात, ते हे असं आहे. आई विना एवढी समज येणं म्हणजे खूपच नशीबवान आहात तुम्ही. हो काका. आणि उद्या येताना आमच्या सगळ्यांसाठी घेऊन या पावभाजी. आम्हाला सुद्धा कळू दे तुमच्या छोट्या सुगरणीच्या हातची चव. हा, म्हणजे काय? चव तर असणारच. बाबांसाठीचं प्रेम असेल ना त्यात. आज मी पोट भरून खाणार तिच्या हातची पावभाजी. चला, निघते मी. आणि तुम्ही सुद्धा फार वेळ थांबू नका. अर्जंट नसेल ना एखादं काम तर उद्यावर टाका, काही बिघडत नाही. आणि हा, लवकर घरी जा. फार वाट बघायला लावू नका तिलाही. म्हणजे ती वाट बघत असेल ना, कधी एकदा बाबा येत आहेत, कधी माझं कौतुक करतायत. चला निघूया. आदिती, तर रजनीच्या टेबलवरची फाईल दे काढी. चल जुई बाळा, निघूया. नाही नाही, आज काही झालं तरी मला हे काम पूर्ण करायचंय, कितीही उशीर झाला. ही बघा, हीच आहे ना. ए वेडाबाई, आई नाही का ओरडणार घरी? ओरडली तरी चालेल. मिस्टर कदम, सगळ्या न्यूजपेपरला आपली काश्मीर टूरची ऍड आली आहे. त्याची कटिंग्स काढून घ्या. काय अविनाश सर आल्यानंतर मला त्यांना दाखवायला लागेल. हो हो.
अरे मस्त आहे. हे जय आणि आदितीचे नंबर बाजूबाजूला किती मस्त दिसतात ना. आणि दोन्ही नंबर मध्ये एकाच डिजिटचा फरक आहे. कसं ना. असे नंबर सहजासहजी मिळत नाहीत. ते मागून घ्यावे लागतात. मी सांगतो. योगायोग. हा फक्त योगायोग आहे, बाकी काय नाही. आता परवा नाही का आदिती मॅडम आपण तिकडे भेटलो तो योगायोग नुसता. हा ते फळवाल्याकडे भेटलेलो आपण. आठवलं का ते फळवाल्याकडे. बघू. अय्या हो जय, सारखेच नंबर्स आहेत ऑलमोस्ट. पण आपण कशाला घेणार नाही का. हो ना. आणि कधी घेणार. कधी घेणार. इट्स अ शेअर कोइन्सिडन्स. जाऊ दे, त्या योगायोगाची चर्चा पुरी झाली. आता नवरे ओरडतील. नवरे साहेब ओरडतील. नाही म्हणता म्हणता खूप उशीर झाला. जुई तू घरी कळवलंयस फोन करून. अगं उशीर जरी झाला असता तरी तसा मला काही प्रॉब्लेम नाही. मी काय म्हणतो, मी आधी तुला ड्रॉप करतो घरी, मग मी आदितीला सोडतो आणि मग मी तसाच पुढे जातो. चालेल. अरे असं कसं. म्हणजे आदिती बांद्रालाच राहते ना. मग आधी आपण तिला सोडू आणि मग तू मला सोड अंधेरीला. मी स्टेशन जवळच राहते, मग तुला ट्रेन पण लगेच मिळेल. हो ना आदिती. हो चालेल ना. असंच करूया आपण. हो ना जय. ठीक आहे. दादा पहले बैंड्रा जाना है, बाद में अंधेरी. ओके.
जय, थँक्यू ड्रॉप केल्याबद्दल. भेटू उद्या. ओके, बाय. चलो. जय कुठे गेला?